नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्रीनिश नर्सिंग क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन। आज आपण बघणार आहोत मिडवायफरी। झेडपीसाठी आरोग्य सेवक आणि सेविका यासाठी जर का एग्जाम द्यायची असेल तर मिडवायफरी हा विषय या विषयाचा अभ्यास करणे खूप इम्पॉर्टंट आहे। आज आपण बघतोय फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम आणि अजूनही खूप सारे पॉइंट आहेत। तर चालू करूयात फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम पासून। फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये एक्सटर्नल ऑर्गन आणि इंटरनल ऑर्गन असे दोन भाग पडतात। एक्सटर्नल ऑर्गनमध्ये क्लिटोरिस, हायमन, वेस्टिब्युलर ग्लँड, युरेथ्रा, लॅबिया मेजोरा, लॅबिया मायनोरा, व्हजाइना, पेरिनियम आणि ॲनस। इंटरनल ऑर्गनमध्ये फंडस, इस्थमस, फॅलोपियन ट्यूब, राउंड लिगामेंट, एम्पुला, ओव्हरी, फिम्ब्रिया, बॉडी, सर्विक्स, व्हजाइना, युटेरस इत्यादी पार्ट्स येतात। आपण सध्या या लेक्चरमध्ये फक्त मेन पार्ट्स घेणार आहोत। आता बघूयात व्हजाइना। व्हजाइना हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये खूप इम्पॉर्टंट असा पार्ट आहे। व्हजाइनाच्या समोरील भिंतीची लांबी ही 7.5 सेंटीमीटर आणि पाठीमागच्या भिंतीची लांबी 9 सेंटीमीटर आहे। व्हजाइना हे स्कॅमस इपिथेलियल सेल पासून बनलेले आहेत। व्हजाइनाचे एकूण 3 लेयर पडतात, आउटर, मिडल आणि इनर। आउटर लेयर ही ॲरिओलर टिश्यू पासून बनते, मिडल लेयर ही स्मूथ मसल्स पासून बनते आणि इनर लेयर ही स्ट्रॅटिफाइड स्कॅमस इपिथेलियल सेल पासून तयार होते। व्हजाइनाचा pH हा 4.9 ते 3.5 इतका आहे। आता बघूयात युटेरस। युटेरसचे ऑर्गन्स: फॅलोपियन ट्यूब 2, ओव्हरी 2, फिम्ब्रिया 2, फंडस 1, इस्थमस 2, राउंड लिगामेंट 2, बॉडी 1 आणि सर्विक्स 1। युटेरसचं जेव्हा लेडीज ही प्रेग्नेंट नसते तेव्हा नॉर्मल वेट हे 50 ते 60 ग्रॅम असतं, परंतु प्रेग्नेन्सीमध्ये ते वेट 900 ते 1000 ग्रॅम इतकं होतं। युटेरसचे पार्ट्स फंडस, बॉडी आणि सर्विस असे 3 आहेत। युटेरस हे जेव्हा लेडीज ही प्रेग्नेंट नसते तेव्हा तिची लेंथ, ब्रीथ आणि थिकनेस ही बघूयात। लेंथ ही 7.5 सेंटीमीटर, ब्रीथ 5 सेंटीमीटर, थिकनेस 2.5 सेंटीमीटर। परंतु जेव्हा लेडीज ही प्रेग्नेंट असते तेव्हा त्याचीच लेंथ ही 20 सेंटीमीटर, ब्रीथ 12 सेंटीमीटर आणि थिकनेस 27 सेंटीमीटर इतकी असते। आता बघूया सर्विक्स। लेयर ऑफ सर्विक्स: पेरिमेट्रियम, मायोमेट्रियम आणि एंडोमेट्रियम। नंतरचा आपला पॉइंट आहे फिटल स्कल। फिटल स्कलमध्ये एरिया ऑफ स्कल, व्हर्टेक्स, ब्रो अँड फेस। सुचर ऑफ स्कल: सजाइटल सुचर, फ्रंटल सुचर, लॅम्बडॉइड सुचर, कोरोनल सुचर्स। बोन्स ऑफ स्कल: ऑक्सिपिट बोन 1, फ्रंटल बोन 2, टेम्पोरल बोन 2, परायटल बोन 2। फ्रंटली ऑफ स्कल, अँटेरियर आणि पोस्टेरियर। आता बघूयात पेल्विस। पेल्विस हे स्त्रीच्या प्रेग्नेन्सीमध्ये खूप महत्त्वाची भूमिका निभावतात, कारण की त्यामुळेच बाळाचं वेट हे कंट्रोलमध्ये राहतं। बोन्स ऑफ पेल्विस: इनोमिनेटेड बोन 2, सॅक्रम 1, कोकॅक्स 1। जॉइंट ऑफ पेल्विस: सॅक्रोकोकेजियल जॉइंट 1, सॅक्रोइलिएक जॉइंट 2, सिम्पेसिस प्यूबिस 1। टाइप्स ऑफ पेल्विस: ट्रू अँड फॉल्स। लँडमार्क ऑफ पेल्विस: सिम्पेसिस प्यूबिस, नंबर 2 प्यूबिक क्रेस्ट, नंबर 3 प्यूबिक ट्यूबरकल, नंबर 4 पेक्टिनल लाइन, नंबर 5 इलियाक प्यूबिक इमिनस, नंबर 6 इलियाक पेक्टिनल लाइन, नंबर 7 सॅक्रोइलियाक आर्टिक्युलेशन, नंबर 8 अँटेरियर पार्ट ऑफ ॲलो ऑफ सॅक्रम, नंबर 9 सॅक्रल प्रोमोटरी। आता आपण बघूयात मायनर अलाइनमेंट प्रेग्नेन्सी। प्रेग्नेन्सीमध्ये आपल्याला काय काय त्रास होतो। नंबर 1 आहेत नॉझिया अँड वॉमिटिंग, स्त्रीला उलटी मळमळ होते। नंबर 2 आहेत बॅकएक, पाठदुखी होते, पाठदुखी, कंबरदुखी। नंबर 3 आहेत कॉन्स्टिपेशन, स्त्रीला बाथरूमला जाण्यासाठी त्रास होतो। नंबर 4 आहेत लेग क्रॅम्प्स, पायामध्ये फेटके येतात। ॲसिडिटी आणि हर्ट ब्रन होतं। व्हेरिकोज व्हेन, पायाच्या त्या व्हेन असतात त्या सुजतात किंवा फुगतात। अँकल एडिमा, पायाला सूज येते। व्हजाइनल डिस्चार्ज, व्हजाइनामधून डिस्चार्ज जातो, व्हाईट डिस्चार्ज। नॉर्मल लेबर ऑफ क्रायटेरिया: जर नॉर्मल लेबर होत असेल किंवा नॉर्मल डिलिव्हरी जर का होत असेल तर तिचा क्रायटेरिया फुल टर्म, म्हणजे तिला पूर्ण दिवस तिचे भरलेले आहेत। व्हर्टेक्स प्रेझेंटेशन: बाळाचं डोक्याकडील बाजूने। विथिन 24 आवर्स, तिला कळा चालू झाल्यापासून 24 घंटेच्या आत तिची डिलिव्हरी झाली पाहिजे। नो आर्टिफिशियल इन्स्ट्रुमेंट, कोणत्याही प्रकारचं इन्स्ट्रुमेंटचं यूज न करता। विदाउट कॉम्प्लिकेशन, स्त्रीला कोणत्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन किंवा उदाहरणार्थ इक्लॅम्शिया, प्री इक्लॅम्शिया, PPH, EPH,
नंतर आहेत लिव्हिंग बेबी, जिवंत मूल, इज कॉल्ड ॲज नॉर्मल लेबर. ही नॉर्मल लेबरची डेफिनेशन जरी म्हटली तरी चालेल. स्टेजेस ऑफ लेबर. स्टेजेसचे एकूण 4 आहेत. नंबर 1 आहेत फर्स्ट स्टेज, तिला सर्वायकल स्टेज असेही म्हणतात. या स्टेजला प्रायमीमध्ये 12 घंटे तर मल्टीग्रॅव्हिडामध्ये 6 घंटे लागतात. नंतर आहे सेकंड स्टेज, हिला फिटल स्टेज असेही म्हणतात. प्रायमीमध्ये ही 2 घंट्यासाठी असते तर मल्टीग्रॅव्हिडामध्ये फक्त आपल्याला अर्धा घंटाच लागतो. नंबर 3 आहेत थर्ड स्टेज, याला प्लासेंटल स्टेज असेही म्हणतात, म्हणजे प्लासेंटा बाहेर येतो. प्रायमी आणि मल्टीग्रॅव्हिडा या दोघांनाही हाफ अवर्स लागतात. फोर्थ स्टेज ऑब्झर्वेशन स्टेज, विथिन 1 hours प्रायमी आणि मल्टीग्रॅव्हिडा, म्हणजे डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पेशंटला ऑब्झर्वेशनसाठी 1 घंटा ठेवणे. पार्टोग्राफ. प्रेग्नेन्सीमध्ये पार्टोग्राफला खूप महत्त्व आहे, कारण की पेशंट आल्याच्या नंतर तिचं डायलेशन किती घंट्यांनी होतं, नंतर किती वेळेने होतं, तिच्या डिलिव्हरीसाठी आपल्याला किती टाईम लागतो, हे सर्व आपल्याला पार्टोग्राफनुसार ओळखता येतं. तर पार्टोग्राफचा शोध हा फ्रीडमॅनने 1954 साली लावला आणि 1970 पासून तो अंमलात आणला. त्याला पार्टोग्राफचा आडवा चौक हा 1 तास दाखवतो आणि उभा चौक हा 1 सेंटीमीटर दाखवतो, म्हणजे 1 सेंटीमीटर म्हणजे डायलेशन लेवल. त्यामध्ये 2 फेज असतात. नंबर 1 आहेत लेटंट फेज आणि नंबर 2 आहेत ॲक्टिव्ह फेज. लेटंट फेज म्हणजे 2 ते 3 सेंटीमीटर डायलेशन, म्हणजे लेडी प्रेग्नेन्सीमध्ये 2 ते 3 सेंटीमीटर डायलेशन असेल तर त्या लेटंट फेजमध्ये येतात. त्यासाठी प्रायमीलाही 8 घंटे तर मल्टीग्रॅव्हिडाला 4 घंटे लागतात. ॲक्टिव्ह फेज 3 ते 10 सेंटीमीटर डायलेशन झाले तर ती लेवल ही ॲक्टिव्ह फेजमध्ये येते. प्रायमीला त्यामध्ये 4 घंटे तर मल्टीग्रॅव्हिडाला 2 घंटे लागतात. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या श्रीनिश नर्सिंग क्लासेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.